व्यासपीठावरती एक छोटीशी भेटवस्तू देऊन करण्यात येईल। साहिल 11 या संघाचे संघ मालक कुणाल टिंगरे, महेंद्र टिंगरे या दोन्ही संघ मालकांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती उपस्थित राहायचं। आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती एक छोटीशी भेटवस्तू एक प्रेझेंट देऊन तुमचा सन्मान तुम्हाला या स्पर्धेची आठवण भेट म्हणून देण्यात येईल। शैलेश शिगवन यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल। त्यानंतर जाऊयात दिलीप 11 या संघाचे दिलीप भोसले संघ मालक कुणाल गिजे यांच्या शुभ हस्ते त्यांना देण्यात येईल एक भेटवस्तू। दिलीप 11 चे संघ मालक दिलीप भोसले आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येईल। कुणाल गिजे यांच्या शुभ हस्ते अन्वित 11 या संघाचे संघ मालक अन्वित शेपोंडे आपण देखील या। अजित टिंगरे यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल। त्यानंतर रोनक वॉरियर्स या संघाचे संघ मालक रोनक शिंदे, पवन गिजे यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल त्यांचा देखील छोटासा सन्मान। येस रोनक शिंदे संघ मालक रोनक वॉरियर्स या संघाचे। त्यानंतर जाऊया साई 11 या संघाचे संघ मालक प्रज्वल पद्रत साई 11 या संघाचे संघ मालक आपण देखील या। प्रणित पद्रत आपण या। जर तुमचे संघ मालक उपस्थित आहेत तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही स्वीकारायचंय। साई 11 संघाचे संघ मालक प्रज्वल पद्रत, श्वेता टिंगरे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा देण्यात येईल एक छोटीशी भेटवस्तू। आणि त्यानंतर जाऊयात संस्कृती 11 या स्पर्धेचा रनर अप संघ त्याचे संघ मालक कुणाल यांचा देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती विशेष सन्मान करण्यात येईल। संस्कृती 11 या संघाचे संघ मालक कुणाल यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येईल। येस नक्कीच हॅशटॅग बाप्पा म्हणून या येणाऱ्या रविवारी कार्यक्रमासाठी नक्कीच आमंत्रित करण्यासाठी प्रमुख उपस्थित मान्यवर उपस्थित आहेत। काळबा देवीचा चिंतामणी या मंडळासाठी नक्कीच उपस्थित मान्यवर उपस्थित राहिलेत आणि या मंडळासाठी हॅशटॅग बाप्पा म्हणून कार्यक्रम आयोजित करण्यात आले। त्या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून केलंय ते आयोजक प्रमुख उपस्थित मान्यवर ते मात्र आमंत्रित करण्यात आले ती या मंडळासाठी। गणपती बाप्पा। त्यानंतर जाऊयात SA 11 या स्पर्धेचा चॅम्पियन विजेता संघ जिथे मात्र त्या संघाचे संघ मालक राहुल गोरिवले येस रोहित स्ट्रायकर्स या संघाचे संघ मालक रोहित माळे तर त्यांचा देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती
यायचं आहे आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती वैभव मोडक यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येईल. रोहित माळी रोहित स्ट्रायकर्स या संघाचे संघ मालक. येस आणि आजच्या दिवसातील शेवटचा संघ त्याचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. प्रियांश 11 या संघाचे संघ मालक शेजेश गाग अजित टिंगरे यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती विशेष सन्मान केला जाईल. एक छोटीशी भेटवस्तू एक सन्मान एक आठवण भेट म्हणून आयोजकांच्या माध्यमातून एक छोटीशी भेटवस्तू एक प्रेझेंट दिलं जाईल. आजच्या दिवसातील शेवटचा संघ प्रियांश 11 संघ मालक शेजेश गाग अजित टिंगरे बाबू यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येईल. बाबू पवार यायचं आहे पण यार कुठं लिहितोस भाऊ. बाप्पा सन्मान 2025 म्हणून नामांकित मंडळाचा गौरव आहे ना मंडळाचा गौरव त्यांचे सर्व भरत शिंदे आणि हे या मंडळाचे या ज्या आता स्पर्धा आहे त्याच्यात आपलं मंडळाचं हे या आयोजक आहे हॅशटॅग बाप्पा सन्मान 2025 चे सर्व डेव्हलपमेंट आहे ना. टेकरियस तसेच पहा आजच्या दिवसातील प्रमुख उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांचेच नुकतीच रॉयल एंट्री होताना पाहायला मिळाले. जे मात्र या मंडळासाठी आमंत्रण घेऊन आले होते. तुम्हा सर्वांचे लाडके टेकरियस डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड ऑर्गनाइज बाय हॅशटॅग बाप्पा सन्मान 2025 मुंबईतील नामांकित गणेश मंडळांचा गौरव ज्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्या सर्व मान्यवर पदाधिकारी जे आज मात्र उपस्थित आहे. हॅशटॅग बाप्पा सन्मान 2025 चे सर्व माननीय सन्मान्य श्री भरतजी शिंदे समाजसेवक यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती महेंद्र टिंगरे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आमच्या प्रमुख व्यासपीठावरती चिंतामणी प्रीमियर लीग 2026 काळबादेवीचा चिंतामणी प्रीमियर लीग 2026 च्या पर्व क्रमांक 3 मध्ये करण्यात येईल. त्यानंतर अजून एक प्रमुख उपस्थित मान्यवर एक प्रमुख विशेष सन्मान प्रणितजी तेजम हे देखील उपस्थित मान्यवर आहेत. त्यांचा देखील सन्मान प्रवीण मोडक यांच्या शुभ हस्ते नक्कीच करण्यात येईल. आणि त्यानंतर प्रमुख उपस्थित मान्यवर आज मात्र या हॅशटॅग बाप्पा सन्मान 2025 चे सर्व तेजसजी दळवी सर देखील उपस्थित आहेत. दीपकजी टिंगरे आधारस्तंभ या स्पर्धेचे यांच्या शुभ हस्ते तेजसजी दळवी सरांचा प्रमुख उपस्थित मान्यवर यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येईल. जयेश गावंड यांच्या शुभ हस्ते तेजसजी दळवी साहेब यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती. आणि त्यानंतर जाऊयात एक शेवटचा महत्वाचा आणि निर्णायक सन्मान रोहितजी महाडिक
सर यांचा देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. हॅशटॅग बाप्पा सन्मान 2025 मध्ये काळबादेवीचा चिंतामणी गणेशोत्सव मंडळ यांचं नाव मात्र आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांचा सन्मान येत्या रविवारी येताना पाहायला मिळेल, करताना पाहायला मिळतील. हॅशटॅग बाप्पा सन्मान 2025 मुंबईतील नामांकित गणेश मंडळांचा गौरव करणारे प्रमुख आयोजक, प्रमुख उपस्थित मान्यवर, त्यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती रोहित महाडिक यांचा केला जातोय. टेकरियर्स डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड ऑर्गनाइज बाय हॅशटॅग बाप्पा सन्मान 2025 हे महत्वपूर्ण पर्व आपल्याला थोड्याच दिवसांमध्ये पाहायला मिळेल. आलेले सर्व मान्यवर मनापासून आभार व्यक्त करतो. आपण या स्पर्धेबद्दल महत्वाचा वेळ खर्च करून या स्पर्धेसाठी भेट देण्यात आली आणि त्याच्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि त्यानंतर जाऊयात या स्पर्धेचा महत्वपूर्ण बक्षीस वितरण सोहळा, जिथे मात्र सर्व खेळाडू आज मात्र वाट पाहत आहेत या क्षणाची. तसेच सत्येंद्रजी बहादूर या स्पर्धेसाठी पाहायला गेलं तर सत्येंद्र बहादूर यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येईल. तर त्यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती त्यांनी या स्पर्धेसाठी नक्कीच हे व्यासपीठ तयार करून दिलं. ही विकेट तयार यांच्या माध्यमातून केली गेली. एक महत्वाचा सन्मान, एक विशेष सन्मान केला जातोय. चला जाऊयात प्राइज सेरेमनी बक्षीस वितरण सोहळ्याकडे. ज्या बक्षीस वितरण सोहळ्याची संपूर्ण दिवसभर वाट पाहिली खेळाडूने, संघ मालक आयकॉन्सने. तो सोहळा लगेच पार पडताना पाहायला मिळणार आहे. त्याची प्रतीक्षा संपत येताना पाहायला मिळाले. या स्पर्धेसाठी कुणाल गिजे यांचा सन्मान, एक गिफ्ट वाउचर नक्कीच शेजेस घेऊन जायचं विनंती असेल. सेजस या आपण. नक्कीच या स्पर्धेची आठवण भेट म्हणून फोटोशूट केला जातोय. संपूर्ण एक वर्ष ही आठवण आपल्या फोटो गॅलरीमध्ये नक्कीच फेवरेट मध्ये असेल, जिथे मात्र त्यानंतर एक वर्षाने ही स्पर्धा आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला पाहायला मिळेल. त्या अगोदर एक फोटोशूट केला जातोय. त्यानंतर चला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचंय. येस चला विनंती असेल बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल.
आलेल्या सर्व मान्यवर खेळाडू परत पाहिलं गेलं तर प्रेक्षकांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. सातारा स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली. पाहिलं गेलं तर संकेत कदम, अजय कोळेकर, तसेच पाहिलं गेलं तर करण कदम यांच्या माध्यमातून सातारा स्पोर्ट्स लाईव्ह आणि टेक्निकल स्कोरिंग केली. त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तसंच पाहिलं गेलं तर ही स्पर्धा ज्या मान्यवरांच्या माध्यमातून उभी राहिली, दीपक विठ्ठल टिंगरे आधारस्तंभ, आयोजक महेंद्र टिंगरे, तसेच या स्पर्धेतील सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. एका खेळाडूचं या स्पर्धेसाठी एक महत्त्वाचं बहुमूल्य योगदान आहे. त्या सर्व महत्त्वपूर्ण मान्यवरांचं, खेळाडूंचं मनापासून आभार नक्कीच व्यक्त करतो. तर जाऊयात बक्षीस वितरण सोहळ्याकडे. थोडासा स्पीडअप घ्या. रोहित स्ट्रायकर्स आपण यायचंय, आपला खरं संघ मला घेऊन यायचंय. रोहित स्ट्रायकर्स, रोहित माळी या, आपला सन्मान केला जाईल. रोहित माळी. त्यानंतर जाऊयात बक्षीस वितरण सोहळ्याकडे, प्राइज डिस्ट्रीब्युशन. जाऊयात वैयक्तिक पारितोषिकाकडे, जिथे मात्र पाहायला गेलं तर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक नसेल, फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर. तर जाऊयात काळबादेवीचा चिंतामणी प्रीमियर लीग 2026च्या पर्व क्रमांक 3चा तिसऱ्या पर्वाचा त्याला बोल, फायनलचा मॅन ऑफ द मॅच नसतो. येस, चला स्पीडअप करायचंय. फायनलचा मॅन ऑफ द मॅच राजन या. ओमकार यांच्या शुभ असते. नक्कीच राजन या फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. राजन यायचं आहे पण SC11 संघाचा खेळाडू. येस, तर जाऊयात वैयक्तिक पारितोषिकाकडे. काळवारीचा चिंतामणी प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 3 उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर या स्पर्धेचा ज्या गोलंदाजाने पाहायला गेलं तर अचूक टप्प्याची गोलंदाजी केली, अचूकता त्याच्या गोलंदाजीमध्ये न चुकता पाहायला मिळाले. माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स ज्या गोलंदाजाने बेस्ट बॉलिंग फिगर हाताळताना प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळाला, तो स्पर्धेचा या संपूर्ण कॉम्पिटिशन मध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळाला. काळबादेवीचा चिंतामणी प्रीमियर लीग 2026 मध्ये तो ठरतोय सत्यम जानसकर, संस्कृती 11 संघाचा खेळाडू, ज्याने प्रत्येक मॅच मध्ये चांगला खेळ केला. आणि श्वेता टिंगरे यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल, सन्मान करण्यात येईल. ॲडव्होकेट
श्वेता टिंगरे यांच्या माध्यमातून सन्मान करण्यात येईल उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर वकील उच्च न्यायालय मुंबई यांच्या माध्यमातून श्वेता टिंगरे मॅडम यांच्या शुभ हस्ते या मॅचचा देण्यात येईल उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार पुरस्कृत करण्यात येतोय सत्यम जानसकर या खेळाडू संस्कृती 11 या संघाचा खेळाडू जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी या गोलंदाजाने पूर्णपणे फलंदाजांच्या नाकामध्ये दम केला होता या खेळाडूने पूर्णपणे फलंदाजांच्या भावनांशी खेळ केला होता तो खेळाडू ठरलाय सत्यम जानसकर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज तब्बल 1 वर्ष आपलं राज्य करताना पाहायला मिळेल या स्पर्धेवरती सत्यम जानसकर या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत काय गोलंदाजी केली लाजवाब त्यानंतर जाऊयात उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ज्या फलंदाजाने आपल्या फलंदाजीच्या जोरावरती या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला टॉप लिस्ट मध्ये अव्वल दर्जाच्या स्थानी ठेवण्यात आला टॉप परफॉर्मन्स टॉप ऑर्डर वरती ठेवण्यात आला चांगली बॅटिंग पाहायला गेलं तर फ्रंटने लीड करताना पाहायला मिळाला आपल्या संघासाठी लढताना पाहायला मिळाला संघर्ष करताना पाहायला मिळाला तो खेळाडू ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर अंकित पद्रे ठरलाय साई 11 या संघाचा खेळाडू उत्कृष्ट खेळाडू 47 धावा ज्या खेळाडूच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाल्या सेजस घाग यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा फलंदाज दर्जेदार दमदार धमाकेदार काय खेळ पाहायला मिळाला येस त्यानंतर जाऊयात एक महत्वाच्या पुरस्काराकडे त्या अगोदर त्यानंतर जाऊयात या स्पर्धेचा ज्या तिन्ही फॉर्मॅट मध्ये तिन्ही फील्ड मध्ये चांगला खेळ केला चांगली गोलंदाजी दर्जेदार बॅटिंग एक दमदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं या स्पर्धेचा कोण असेल मालिकावीर कोण असेल मॅन ऑफ द सिरीज नो डाऊट राजन मंचेकर ठरला या स्पर्धेचा काळबादेवीचा चिंतामणी प्रीमियर लीग 2026 चा या स्पर्धेचा KCPL शैलेश शिवन आणि अभिजित यांच्या माध्यमातून अभिजित सावंत चला या तुमच्या माध्यमातून देण्यात येतो या स्पर्धेचा सर्वात मोठा बहुमान या स्पर्धेचा KCPL काळबादेवीचा चिंतामणी प्रीमियर लीग 2026 चा कलात्मक रचनात्मक खेळाडू या खेळाडूने चांगला खेळ नाही तर प्रत्येक खेळाडूचा खेळ केला दर्जेदार आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा आजवर संपलाही नाही आणि इथून पुढे संपणारही नाही राजन मंचेकरचा दहशत आणि दरारा काही दर्जेदार खेळ राहिला दमदार दर्जेदार अफलातून खेळ टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी राजन पाहायला गेलं तर काळबादेवीचा चिंतामणी प्रीमियर लीग ही एक कंपनी आहे आणि तिथे मात्र फक्त राजन मंचेकरचा ब्रँड चालताना पाहायला मिळतो चॅम्पियन टीम ओनर यांना मात्र LED गिफ्ट केली जाते
जो संघ विजेता कर्णधार आणि त्यांचा संघ मालक AC11 या संघाचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल गोरिवले या स्पर्धेचे विजेते संघ मालक पाहायला मिळत आहेत. कुणाल गिजे आणि अक्षय मोडक यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल LCD. स्माइल आले 4K ओरिजिनल HD. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ही स्पर्धा या खेळाडूने गाजवले ते मात्र रोज भिंतीवरती पाहिल्यानंतर ही टीव्ही नक्कीच आठवण येईल. आपल्या संघाने जिंकली होती स्पर्धा. त्यानंतर जाऊयात या स्पर्धेचा उपांत्य फेरीमध्ये पाहायला गेलं तर पास झाला. त्यानंतर फायनल मध्ये कुठेतरी कमी पडला आणि कुठेतरी पाहायला गेलं तर रनर अप या स्पर्धेचा उपविजेता संघ या स्पर्धेचा ठरताना पाहायला मिळाला. कुठेतरी कमी पडला परंतु संपूर्ण एफर्ट्स पाहायला मिळाले. आज दिवस या संघाचा नसला तरी काय झालं, येणारा उद्याचा दिवस या संघाचा नक्कीच असेल. अद्भुत अफलातून खेळ या स्पर्धेचा काळबादेवीचा चिंतामणी प्रीमियर लीग 2026 स्पर्धा क्रमांक 3 चा रनर अप संघ या स्पर्धेचा ठरलाय संस्कृती 11. तर यायचंय संपूर्ण खेळाडूंनी यायचंय, मेडल देण्यात येतील. सुनील मालवे आणि पवन गिजे यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल या स्पर्धेतील रनर अप संघाला. द्वितीय पारितोषिकाचा मानकरी संघ आपला पाहिला मिळतो संस्कृती 11. विजय असो. त्यानंतर जाऊयात प्रथम पारितोषिक विजेता संघ, पहिल्या क्रमांकाचा मानकरी, फायनलचा विजेता संघ, चॅम्पियन या स्पर्धेचा अनबिटेबल संघ राहिलाय AC11 हा संघ ठरला या स्पर्धेचा मानकरी संघ. तर यायचं आपण विनंती असेल संपूर्ण संघ यायचे, तुम्हाला देण्यात येईल गोल्ड मेडल आणि त्यानंतर तुम्हाला सन्मानित करण्यात येईल या स्पर्धेचं चषक. पहिल्या क्रमांकाचा मानकरी, पहिल्या क्रमांकाचं करंडक, विजेता संघ काळबादेवीचा चिंतामणी प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 3 चा तिसऱ्या पर्वाचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी AC11 पराभूत करून जिंकताना पाहिला मिळालाय संस्कृती 11 या संघाला. या संघाचा खेळ दमदार धमाकेदार राहिला, कलात्मक रचनात्मक खेळी राहिली आणि त्यानंतर आपल्या संघाला विजेतापद मिळवलं आणि आपल्या संघाला चॅम्पियन बनवलं. संघर्ष मेहनत दर्जेदार राहिला या खेळाडूंचा आणि त्यानंतर आपल्या संघाला प्रथम क्रमांकाचा करंडक मिळवून आपल्या संघाला विजय प्राप्त करून आपल्या संघाचं नाव, आपल्या संघ मालकाचं नाव मोठं करण्यात यश मात्र मिळवलं आणि त्यानंतर या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय. संघ मालक आहे राहुल गोरिवले. AC11 हा संघ ठरलाय
पहिल्या क्रमांकाचा मानकरी संघ मान्यवरांच्या शुभ हस्ते पहिल्या क्रमांकाचं करंडेक देऊन पुरस्कृत करण्यात येईल. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, चषक आणि त्यानंतर काळबा